पण काय वाटतं तुला आता ते नातं व्यवस्थित तू करण्याचा तुझ्याकडून प्रयत्न करशील का? तुम्हाला लवकरच चांगली गोष्ट दिसेलच लवकरच. एक प्रॉपर मोमेंट क्रिएट केलेला होता. लाईक कॉफी डेट जी आमची फर्स्ट चालू केलेली होती तशी कॉफी डेट रुचिराने ऑर्गनाईज केलेली कॅप्टन रूममध्ये. सो ते सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा. तुम्ही बघताय लचक मराठी. मंडळी, बिग बॉस मराठीचा खेळ जो आहे दिवसेंदिवस रंजक होताना दिसतोय. मात्र एक एक स्पर्धक जे आहे त्यांची देखील एक्झिट होते आणि असाच एक स्पर्धक म्हणजे रोहित शिंदेची बिग बॉस मराठीच्या घरातून एक्झिट झाली आहे. त्याचा तो प्रवास संपलाय. मात्र घराबाहेर आल्यानंतर काय काय गोष्टी घडणार आहेत आणि त्याचा एकूणच अनुभव कसा होता या सगळ्या गोष्टी मी त्याच्याकडून जाणून घेणार आहे. आणि त्यासाठी रोहित स्वतः आहे आपल्यासोबत. हाय रोहित, कसं आहेस? आणि त्या घरातून बाहेर आता या स्वतःच्या घरात येऊन कसं वाटतंय? बरं तर वाटतंय. लाईक फॅमिलीला परत भेटलो आहे, खूप बरं वाटतंय. बट घरातून बाहेर 100 दिवसांनी जायचं होतं मला, बट अनफॉर्च्युनेटली यायला लागलं. पण टेलिव्हिजनवर दिसणं, कॅमेरासमोर येणं, या सगळ्या गोष्टी तुझ्यासाठी एकंदरीत सगळा एक वेगळाच अनुभव राहिला. तो अनुभव कसा राहिला तुझ्यासाठी? स्पेसिफिकली फर्स्ट टाईम होता हा माझा की ऑन टेलिव्हिजन मिस्टर इंडिया करून झालेलं आहे माझं, इंटरनॅशनल रिप्रेझेंट करून झालं. बट ऑन फ्लोअर लाईक फर्स्ट टाईम हा टेलिव्हिजनवरती होता. सो हा एक्सपिरियन्स लाईक नेवर एंडिंग होता की कधी विसरू शकणार नाही असा हा एंडिंग होता. बट अजून थोडे दिवस भेटले असते तर अजून मजा आली असते, अजून तुम्हाला मी एंटरटेन करून दाखवलं असं नक्कीच. आणि या प्रवासात तुला अनेक मित्र भेटले, म्हणजे अनेक कलाकारही त्या घरात होते आणि त्यांच्याशी पहिल्यांदाच भेट होती तुझी. पण तुझी खूप छान मैत्री झाली सगळ्यांसोबत. तर ते कोण कोण मित्र? तसे तर सगळ्यांशी माझी मैत्री होती. असे वादविवाद असे माझे खूप मोठे असे कुणाशी झाले नाही. अक्षय आणि अपूर्व अशी माझी खूप पहिली मैत्री होती. रुचिरा तर माझ्यासोबतच होती ऑल द टाईम. अमृता धोंगडेशी लास्टला माझी चांगली मैत्री झाली. सॅमशी माझी खूप मैत्रीण झाली. इवन आमचा एक सिस्टर आणि ब्रदरचा एक बॉन्ड झालेला. परत अक्षय अपूर्व तर सोबत असायचे. लास्टला स्नेहलता आलेली, सो तिच्यासोबत पण माझा एक चांगला बॉन्ड झालेला. सो मोरओव्हर ह्या लोकांशी माझा चांगल्यापैकी बॉन्ड होता घरामध्ये. त्रिशूलला मी विश्वास शकत नाही. लाईक त्रिशूल इज लाईक अ जेंटलमॅन. त्याशी माझा खूप ब्रदरहूड एक चांगला खूप बॉन्ड होता त्याच्यासोबत. मला वाटतं आता त्या घरातून बाहेर आल्यानंतर जे घराबाहेर स्पर्धक पडले त्यांना भेटशील तू आणि त्यांच्याशी संवाद होईल. पण रुचिराला भेटलायस का? घराबाहेर आल्या तिला फोन केलायस का? काय घराबाहेर पडलेल्या सगळे कनेक्ट होत आहेत, नो डाऊट. सगळे भेटायला ऑन द वे असे आहेत. पण आज पण त्रिशूल पण भेटू शकतो असं पण आहे. लाईक रुचिराचं आहे, लाईक इन द प्रोसेस आहे. आत्ताच घराबाहेर पडलं. माझ्या कंटिन्युएशनमध्ये इंटरव्ह्यू चालले तर ती पण शूटमध्ये. सो मी लवकरच भेटतो आम्ही. पण अर्थात बिग बॉस मराठी सुरू झालं आणि तो ग्रँड लॉन्च सोहळा जिथे तू आणि रुचिराने एवढा जबरदस्त परफॉर्मन्स दिला आणि ती केमिस्ट्री आम्हाला प्रचंड आवडली की यावेळी काहीतरी घडणार आहे, मस्त धमाल होणार आहे. पण ती केमिस्ट्री कुठेतरी बिग बॉसच्या घरात आल्यानंतर आम्हाला दिसली नाही. काय होतं त्याचं कारण रोहित? बेसिकली तुम्ही असं बघायला गेलं तर जी धुमाकूळ घुसलेली की फर्स्ट एंट्रीलाच आमचा काहीतरी वेगळा परफॉर्मन्स आणि एकदम परफॉर्मन्स. आणि इवन तुम्हाला काही पण दिसले असतील की आम्ही मस्त की दोघं. आणि खूपसे असे व्हिडिओज तुम्हाला आउट दिसतील की जे दाखवले गेले नाही आहेत. ज्या ऑन स्क्रीन 1 तासामध्ये खूपशा गोष्टी त्यांचं स्टोरी लाईनअप आहे, सो त्यांनी दाखवलं. बट मिर्च मसालामध्ये जेव्हा तुम्ही बघताय मसालामध्ये, त्यामध्ये खूपशा आमच्या दोघांचे व्हिडिओज आहेत जे सोबत आहेत, डान्स करताना आहेत, टाईम स्पेंड करताना आहेत. कुठल्या गोष्टी खूप साऱ्या अशा की दाखवल्या नाहीत. इवन जेव्हा आमचा 3 वर्षाचा जो मीटिंग ॲनिव्हर्सरी होती ती सेलिब्रेट केलेली होती आम्ही, मी कॅप्टन होते तेव्हा. आणि तेव्हाच आम्ही 3-0 असं जिंकलेलो आणि 3 वर्ष आमची तेव्हा कंप्लीट झाली. सो असं होतं की एक प्रॉपर मोमेंट क्रिएट केलेला होता. लाईक कॉफी डेट जी आमची फर्स्ट चालू केलेली होती तशी कॉफी डेट रुचिराने ऑर्गनाईज केलेली कॅप्टन रूममध्ये. सो ते सगळ्या गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीत ज्या ॲक्च्युली दाखवल्या. ते भांडूच्या स्वरूपामध्ये लास्टला दाखवून मग त्या सगळ्या गोष्टी खराब झालेल्या असं मला वाटतं. पण कुठेतरी रुचिरालाही ते जाणवलं की तू एक्सप्रेस करू नाही शकला त्या घरात. ते काय होतं? तू नर्वस होता इतके सारे कॅमेरा आहेत म्हणून? काय नेमकी गोष्ट? तसं बघायला गेलं तर नर्वसनेस होतं थोडंफार. बट ते 1-2 वीकसाठी होतं. त्यानंतर घरामध्ये वावरताना त्या गोष्टी व्हायच्या. मी कुठेतरी असं बघायचो की आपली भांडणं न हो या गोष्टीची मी मोर काळजी घ्यायचो की कुठेतरी वाद होता तर त्याला आपण न वाद होता, जर आपल्या दोघांचं प्रेम आहे तर वाद न व्हावं ह्याची मी खूप काळजी घ्यायचो. आणि त्याच गोष्टी बहुतेक सांभाळता त्या गोष्टी खूपशा खराब झाल्या आणि त्याचं काहीतरी वेगळंच रूपांतर झालं आणि लोकांनी त्याचं वेगळ्या रूपात बाहेर एक्सप्रेस करणं आणि जे पण असेल. सो आता जे आहेत, बट थिंग्स विल गेट सून वेल, सो डोंट वरी अबाउट दॅट. पण तुमच्या नात्याला या शोमुळे तडा नाही जाणार आहे ना? कारण रुचिरा देखील बाहेर आली, तिने देखील इंटरव्ह्यूज दिलेत, बऱ्याच गोष्टी बोलली आहे ती की ज्या पद्धतीने तुझं एक्सप्रेस न होणं आणि या गोष्टींवर. पण काय वाटतं तुला आता ते नातं व्यवस्थित तू करण्याचा तुझ्याकडून प्रयत्न करशील का?
तुम्हाला लवकरच चांगली गोष्ट दिसेलच लवकरच. म्हणजे एका वाक्यात त्याने सांगितलंय सगळं व्यवस्थित होणार आहे आणि तेच आम्हाला देखील हवं आहे, कारण तुम्ही दोघं छान एक कपल म्हणून खूप छान दिसता. म्हणजे एंट्री जसं मी म्हटलं तुला, आणि ती केमिस्ट्री आम्हाला पुन्हा बघायला आवडेल दोघांची एकत्र. पण या सगळ्या प्रवासात मला असं वाटतं तुझं एक कुठेच भांडण नाही झालं, वाद नाही झाला, पण विकास सोबत जी नोकझोक झाली तीच एक मोठं काहीतरी भांडण. तर ते कशा पद्धतीनं बघतोस तू आणि तिथे तुझी चूक मान्य करतोस का? कसं होतं, गेम खेळताना विकास असा होता की ही इज अ स्ट्रॉंग कंटेंटर, जो त्यांनी गाडीच्या टास्कमध्ये खेळला वगैरे काय असेल. बट ॲट द सेम टाईम मी असं बोलेल की तो मुलींसोबत जास्त खेळायचा. जेव्हा पण कोण लढायला जायचं तर मुलगी तिला लढायची, अपूर्वा लढायची किंवा कोण तिला लढायला जायचं. ह्या वेळेस मी बोललो की हा खूप शातीर आहे, लाईक तो गोष्टींमुळे तो फटाफट आतमध्ये घुसून काढू शकतो. सो आय विल फाइंड हिम, मी त्याला पकडेल यावेळेस. सो यावेळेस तो सक्सेसफुल होऊ शकला नाही, किंवा तो त्याला एक झालेलं की मी करेल आणि मी करू शकतो. सो इट्स ग्रेट की तो करतोच, पण यावेळेस बिकॉज माझी कॅप्टन्सी मी त्याला थांबवणारच. सो मी माझ्या स्ट्रेंथ बोला किंवा काय असेल, तो पण स्ट्रेंथनी तेवढाच आहे. दिसताना असं लोकांना वाटत असेल की तो स्ट्रेंथनी कमी पडतो किंवा मी ओव्हर पॉवर केलं आहे, बट असं नाही आहे. तो पण स्ट्रेंथनी तेवढाच आहे. त्याची मला डोक्याला लाथ लागली होती, त्याचं डोकं लागलं होतं, तरी आय हॅव टेकन इट व्हेरी नॉर्मली की टास्क संपल्यानंतर बघूया. कारण मला ते कुठे थांबवायचं नव्हतं, बिकॉज मी विनिंग साईडला होतो. त्या गोष्टीमुळे पुढे काय होतं, त्यानंतर तो माझा राग बाहेर आला की तू ह्या गोष्टी केल्यास, त्याचा मी त्याला धक्का दिला. इव्हन त्यांनी पण मला धक्का दिला. सो सॉर्टेड की नंतर आम्ही दोघं जेलमध्ये, बिग बॉसने सजा दिली, दोघं जेलमध्ये गेले, त्या गोष्टी सॉर्ट पण झाल्या. बट त्यानंतर जेव्हा 4 चॅलेंजेस आले आणि त्याच मुद्द्यावरती मला नॉमिनेट केलं विशालने, सो तो इनव्हॅलिड होता मला असं वाटतं. कारण की चुकी दोघांकडून झालेली आहे. तुम्ही जास्त त्याला जर देत असेल पॉवर की तो वेगळा आहे म्हणून आपण असं ह्या गोष्टी, बट सजा दोघांना झाली, दोघं जेलमध्ये गेले, दॅट थिंग्स हॅज बीन सॉर्टेड. बट नॉमिनेशनला ते मला उत्तरवरती नॉमिनेट केलं हे खूप चुकीचं वाटतं मला. इव्हन सगळ्यांना वाटतं की नॉमिनेशनमध्ये जर त्या गोष्टीमुळे नॉमिनेट केलं तर ते खूप चुकीचं. कारण दोघांनी चुकी केली तर दोघांना सजा द्या, दोघांना नॉमिनेट करा किंवा दोघांना सेफ करा. चुकी दोन्हीकडून घडलेली आहे. सो ॲट द सेम टाईम माझं असं होतं की तू दुसऱ्या कुठल्या कारणामुळे मला नॉमिनेट केलं असतं ना, तरी मी एक्सपेक्ट केलं असतं की ठीक आहे, ॲक्सेप्टेड की ह्या कारणामुळे. मी तिथे बोललो पण की विशाल मला तुझं पटलेलं नाही आहे, बट ही वॉज देअर की मला ह्याच मतावर की मला ह्या रिझनमुळेच करायचं. सो त्या एका रिझनमुळे आज नॉमिनेशनमधून एलिमिनेशनमधून मी घराच्या बाहेर पडलो आहे. सो ते बिलकुल पटलेलं नाही आहे मला. तो व्यक्ती चांगला असला तरी पण ते डिसिजन वॉज रॉंग. म्हणजे मी असं बोलू शकतो की घरातून बाहेर काढायला घरातले मला पुरेसे नाही पडले, सो बाहेरून कोणाला तरी बोलायला लागलं विनरला मला घराच्या बाहेर काढायला. पण अर्थात महेश सर पण तुझं कौतुक करायचं, म्हणजे महेश सर पण तेच बोलले की इट इज व्हेरी अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे हा माझ्या हातामध्ये. की जसं त्यांनी लिफाफा ओपन केला ते बोलले की हा खूप अनएक्सपेक्टेड रिझल्ट आहे. सो त्यांना पण एक्सपेक्टेड नव्हतं. ते मला बोलले की सगळ्यांसमोर की टॉप 5 तू डिझर्व करतोस. सो कुठे ना कुठे मला बाहेर काढण्यासाठी विशालला बोलवलं गेलं आणि मग त्या प्रकारे त्या नॉमिनेशन थ्रू मला बाहेर काढावं लागलं. आणि असं पण नाही ना, तो पूर्ण कंटिन्यू केला. 1 आठवड्यासाठी आला आणि ती गोष्ट घडली आणि तो पण गेला आणि मी पण गेलो. कुठेतरी मी त्याशी लढलो असतो, लढलो इन ऑन ग्राउंड खेळता आलं असतं तर त्यानंतर त्यांनी काहीतरी निकषमध्ये बसून मला काढलं असतं तर ते ॲक्सेप्टेड होतं. बट बाहेरून तू बघून आलास आणि दोघांची चुकी सेम न धरता एकाची चुकी धरून त्यांनी मला नॉमिनेट केलं आणि त्याच्यामुळे मी आज घराबाहेर पडलो आहे. सो हा खूप मोठा फटका माझ्यासाठी. सो इट्स नॉट ॲक्सेप्टेड. ही इज अ गुड ह्युमन बिंग बट नॉट ॲक्सेप्टेड. तुझ्या आधी काही आठवड्यांपूर्वी रुचिरा बाहेर पडली तेव्हा तू खूप इमोशनल झाला होता, कारण तिचाही इंडिव्हिज्युअल गेम खूप छान पद्धतीने दिसत होता आणि ती मला वाटतं कुठेतरी ट्रॅकवर येणार आणि ती घराबाहेर पडली. त्या गोष्टीकडे कसं बघतोय तू, कारण ती तुझ्या आधी घराबाहेर आली? पहिले 4 आठवडे आम्ही एक ग्रुपमध्ये होतो आणि सगळे इंडिव्हिज्युअली ग्रुपमध्ये होते. सगळ्यांची मतं एकसाथ जुळून यायची आणि असं झालेलं. देन 5 आठवड्यापासून सगळ्यांचं आपलं बिकॉज लोक कमी होत गेली तसे आपले वाद होत जातात सगळ्यांचे एकमध्ये, तसे वाद होत गेले. आणि ज्या आठवड्यात ती नॉमिनेट झाली, एलिमिनेट झाली, सो असं होतं की आम्ही विचार केला की आता आपण दोघं मिळून खेळूया, काहीतरी वेगळा गेम खेळूया. त्या मी अक्षयला पण पकडलेलं, दोघांनी मिळून अक्षयला पकडलं. देन अपूर्वाला मी जाऊन पकडलेलं, थांबवलेलं की नाही विनिंग साईड, बिकॉज आम्ही दोघं फेअर होतो टीमला तर फेअरच राहणार असं होतं. जो डिसिजन टीमने घेतला आम्ही इलॉयल नाही होणार, की लॉयल्टी आम्ही मिस नाही करणार, म्हणूनच बोलायचं की तुम्ही फेअर खेळता. सो त्याच वेळेस आम्ही थोडासा टर्न घेतलेला आणि आमचा दोघांचा गेम चालू केला. बट अनफॉर्च्युनेटली त्याच वीकमध्ये झालं, जे खूप शॉकिंग होतं सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी तर खूप जास्त शॉकिंग, बिकॉज मी एक्सपेक्टेडच नाही करत होतं की ती ह्या आठवड्यात जाऊ शकेल.
कुठेतरी असं वाटतं तू ज्यांच्या ग्रुपमध्ये होतास, अक्षय असेल, अपूर्वा असेल, त्यांनी रुचिराला कुठेतरी त्या ग्रुपमध्ये ॲक्सेप्टन्स दिला नाही आणि त्यांचा ग्रुपचा भाग बनवला नाही. या सगळ्या गोष्टी तुला जाणवत होत्या का तिथे, आणि तू तिच्या बाजूने उभा होतास घरात? कसं आहे ना, कोणी कोणाचा ग्रुप नव्हता, सगळ्यांचं इंडिव्हिज्युअल मत होतं म्हणून तो एक ग्रुप फॉर्म झालेला ॲट द सेम टाइम. कारण की तुम्ही एकटं इथे खेळू शकत नाही, तुम्हाला लोक पाहिजे, आणि तुम्ही जर तुमची मैत्रीण असेल तर तिथे तुम्ही काहीच करू शकत नाही. तुम्ही एकटे बसून किती वेळ राहणार किंवा दोघे बसून किती दिवस काढणार, तर तुम्हाला मैत्री पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी पाहिजे. ॲट द सेम टाईम सगळ्यांचे विचार करायची पद्धत वेगळी असते, सगळ्यांची स्ट्रेंथ वेगळी असते, सगळ्यांचे मतं वेगळी असतात. सो कोणी कोणाची मतं कधीही बदलू शकतात. ग्रुप असला तर कधी ना कधी तो तुटणार आहे. सो ह्या गोष्टी तुटत गेल्या हळूहळू. कुणाला कुणाची गोष्टी पटू शकते, कुणाची नाही पटू शकते. सो ह्या गोष्टी पटायच्या नाही पटायच्या, सो त्या दृष्टिकोनाने गोष्टी होत गेल्या. आणि मग ज्या गोष्टी तुमच्या समोर आल्या आहेत त्या काही गोष्टी ज्या दाखवायच्या होत्या त्या दाखवल्या पण नाही आहेत असं मला वाटतं. कारण की मी काही एपिसोड बघितले त्यात खूपशा गोष्टी ज्या आमच्या दोघांच्या चांगल्या पण होत्या त्याही दाखवण्यात नाही आल्या आहेत. की ते गुड मोमेंट्स होते, आमचे चिल मोमेंट्स होते, सोबतचे मोमेंट्स होते, रात्री मी दोघं बसायचो, बोलायचो, या गोष्टी दाखवल्या गेल्या. आणि एंड ऑफ द डे भांडणं दाखवून मग त्या वादाचा एक मोठा मुद्दा बनवून मग ॲट द सेम टाइम ती एलिमिनेट झाली आणि खूपशा गोष्टी खराब झाल्यात असं मला वाटतं. काही स्पर्धक जे घराबाहेर आले आणि त्याच्यात रुचिराई आहे, त्यांच्याकडून असं म्हणण्यात आलं की अपूर्वा जी आहे ती हुकुमशाहीगिरी करते घरात, तिचंच म्हणणं ऐकायचं सगळ्यांनी आणि या सगळ्या गोष्टी असतात. ते तुलाही जाणवलं का? कारण रुचिराचं तेच म्हणणं आहे की ती हुकुमशाह आहे घरातली. बघायला गेलं तर हुकुमशाही सगळ्या स्पर्धकांमध्ये असते. ते आपण कसं त्याला घेतो ते डिपेंड करतं. अपूर्वाचं आता मी घराचं कॅप्टन झालं तर सगळं माझं ऐकावं हे माझं मत असेल. सो सगळ्यांना लीड करणं हे भागच आहे. जर मला मौका भेटतं की मी लीड करू शकतो कुठली गोष्ट तर मी लीड करणारच. सो आपण आपल्या मतावर ठाम आहे की कोणी मला लीड करून नाही दिला पाहिजे. सो ते माझं होतं की मला कोणी लीड नाही केलं. मी अजूनही बोलतो मला कोणी लीड करू शकलं नाही पूर्ण शोमध्ये. जेव्हा ते बोलायचे कोंबडीची पिल्लं, आय नेवर यूज टू रिॲक्ट, नेवर रुचिरा पण कधी रिॲक्ट नाही करायची की कोंबडीची पिल्लं, बिकॉज आम्ही नाही आहोत. ज्यांना फरक पडतो ते बोलत आहेत. कधीच असं नाही आलं की अक्षय आणि अपूर्वाच्या ह्याच्यामध्ये ते जे बोलतात ते मी ॲक्सेप्ट केलं. जे मला वाटतं की हे बरोबर असेल तरच मी ॲक्सेप्ट केलेलं आहे. जेव्हा नाही पटलं त्याने अंडी फोडली तेव्हा मी रिॲक्ट केलं. नाही पटलं रिॲक्ट करणार ऑब्व्हियसली. असं नाही की रुचिरा गेली म्हणून रिॲक्ट केलं नाही. ज्या गोष्टी नाही पटत, जे मत जर सेम येत असेल तर मग ते बरोबर आहे. असं कुठल्या गोष्टी हुकुमशाही आपण आपल्यावर किती करून देतोय ते डिपेंड करतं आपण किती करून देतो असं मला वाटतं. सो मी तर माझ्यासाठी हुकुमशाही माझ्यावर कधीच चालून दिली नाही, म्हणून ते माझ्याशी कधीच वाकड्यात गेले नाहीत. आणि अजूनही लास्ट मोमेंटला पण ते दोघं माझ्यासाठी रडत होते. सो ती मैत्री होती, नो डाऊट चांगली मैत्री होती. आणि एक प्युअर मैत्री बोलू शकतो की अपार्ट फ्रॉम गेम त्यांची चांगली मैत्री असू शकते माझ्यासोबत. ही मैत्री आता घराबाहेरही तशीच माझी मैत्री सगळ्यांसाठी आहे. माझ्यात कोण वाकड्यातच नाही गेलंय. सो मैत्री आहे. सो मी तर ह्या गेमला एक गेम म्हणून समजतो. गेम संपला की गोष्ट संपली, बट एक प्युअर हार्ट ठेवून बाहेर चला आणि गोष्टीला चांगल्यापैकी ॲक्सेप्ट करा. ज्याला नाही पटतं ते सोडून द्या, ज्याला पटतं त्याने ठेवा असं. पण आता तर मी तुझी मुलाखत घेते. माझं असं आहे की रुचिरा आणि तुझ्यासोबत एकत्र मुलाखत करायची, ती पॉसिबल होईल आणि हे तू शक्य करू शकशील? तुम्हाला लवकरच या गोष्टीचं उत्तर भेटेल. चांगल्या गोष्टी नक्कीच घडून येतील. खूप खूप धन्यवाद रोहित आमच्याशी बोललास. आणि पुढील जी वाटचाल असेल तुझी, मला असं वाटतं की आणखीन तू काय काय छान शोमधून काय काय करशीलच. आणि तू छान तुझ्या मम्मीचं जे कार्य आहे तेही दाखवलेलं आहेस. एक संस्था चालवते तुझी आई, आणि ज्या पद्धतीने ही लॅब असेल किंवा तुझं हॉस्पिटल असेल, हे सगळं छान कार्य सुरू आहे आणि ते असंच सुरू राहू देत. त्यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. सो मच. आणि प्रेक्षकांनी मला एवढं सगळं प्रेम दिलं, दॅट इज सो थँक्यू सो मच. अँड असंच प्रेम करत राहा, असा सपोर्ट करत राहा. आणि रुचिरावरती जेवढं प्रेम होतं ते कंटिन्यू करत राहा. सगळ्या गोष्टी तुम्हाला लवकरच नीट भेटतील. थँक्यू.